नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारक आनंदी या लोकांना मिळणार 8 उत्तम फायदे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। रेशन कार्ड नवीन फायदे व अपडेट। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी 8 नवीन फायदे जाहीर केले आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांचे जीवन थेट सोपे होईल। या योजनांचे फायदे गरीब, निम्न मध्यम वर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मिळतील। रेशन कार्डला आधार बनवून प्रत्येक गरजू कुटुंबाला सन्मानाने मूलभूत सुविधा प्रदान करणे आणि त्यांना मजबूत सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे सरकारचे उद्दिष्ट। सरकारने आता मोफत रेशन योजना आणखी फायदेशीर बनवली आहे। पूर्वी ती फक्त गहू आणि तांदूळापुरतीच मर्यादित होती, आता त्यात डाळी, मीठ आणि तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही समावेश केला आहे। ही सुविधा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिली जात आहे आणि ती 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना आता दरमहा निश्चित प्रमाणात मोफत रेशन मिळेल, जे त्यांच्या जवळच्या सरकारी दुकानातून थेट उपलब्ध होईल। एलपीजी गॅस सिलेंडरवर विशेष सवलत। बघा, या ठिकाणी जाणून घेऊया कोणकोणत्या सवलती आहेत ते। उज्ज्वला योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांना अनुदानित दरात गॅस सिलेंडर दिले जात आहे। सरकारने अलीकडेच एलपीजी सबसिडी पुन्हा सुरू केली आहे, ज्यामुळे कार्ड धारकांना प्रत्येक सिलेंडरवर 300 पर्यंत सूट मिळेल। ज्यांच्याकडे निळे किंवा गुलाबी रेशन कार्ड आहेत त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळेल। बघा, या ठिकाणी महागाईशी झुंजणाऱ्या सामान्य लोकांसाठी हा निर्णय मोठा दिलासादायक ठरू शकतो। गृहनिर्माण योजनेत प्राधान्य, म्हणजेच घर बांधण्यात प्राधान्य मिळणार। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांना घर बांधणीत प्राधान्य दिले जात आहे। ज्यांच्याकडे पक्के घर नाही आणि ज्यांचे नाव रेशन कार्डमध्ये नोंदणीकृत आहे त्यांना ग्रामीण आणि शहरी दोन्ही योजनांमध्ये थेट लाभ मिळतील। पात्र व्यक्तींना 1.2 लाख ते 2.5 लाखापर्यंतची मदत मिळेल। यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे। बघा, या ठिकाणी वीज बिलात सूट आणि मोफत कनेक्शन। आता रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना वीज जोडणीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत। सरकारकडून देण्यात येणाऱ्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीज जोडणी दिली जात आहे। याशिवाय महिन्यात 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांना बिलात मोठी सूट मिळेल। अनेक राज्यांमध्ये ही सूट 50% पर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे गरीब कुटुंबांचे मानसिक बजेट आता खूपच कमी झाले आहे। आता मिळणार आरोग्य सेवांमध्ये थेट फायदे। जाणून घेऊया कोणकोणते फायदे आहेत ते। आता रेशन कार्ड धारकांना सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, चाचण्या आणि औषधे दिली जातील। आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता रेशन कार्ड दाखवून गोल्डन कार्ड बनवता येते, ज्यामुळे 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतील। पूर्वी यासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य होता, परंतु आता रेशन कार्डांना थेट पात्र मानले जात आहेत। गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी हा मोठा दिलासादायक आहे। वृद्ध आणि विधवांना मासिक पेन्शन योजना। आता रेशन कार्डद्वारे वृद्ध आणि विधवा अपंग नागरिकांना सामाजिक सुरक्षा पेन्शन सुविधा दिली जाईल। या अंतर्गत दरमहा 1000 ते 1500 रुपयांपर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल। पूर्वी यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक होती, परंतु आता फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड काम करतील। ही प्रणाली जुलै 2025 पासून लागू केली जात आहे आणि लाखो कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल अशी आशा आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे इतर फायदे जाणून घेऊया। रेशन कार्ड धारकांना आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेक सुविधा मिळतील, जसे की स्वयंरोजगार, कर्ज, महिलांसाठी 10,000 पर्यंतची मदत रक्कम, शिलाई मशीन वाटप, मोफत वैद्यकीय शिबिर आणि रेशन कार्ड
आधारित विमा योजना या सर्व सुविधा 2025च्या उत्तरार्धापासून सुरू होतील आणि पात्र लोकांना त्यामध्ये नोंदणी करण्याचा पर्याय मिळेल. रेशन कार्ड धारक आनंदी या लोकांना मिळणार 8 उत्तम फायदे. रेशन कार्डाचे नवीन नियम व फायदे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.